नमस्कार, मी प्राध्यापक बीज मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। मित्रो, फडणवीस साहेब दिल्लीत पोहोचले। अमित शहा साहेबांची त्यांची बैठक झाली। शहा साहेब म्हणाले, तुर्तास तुमचं काम चालू ठेवा, सविस्तर चर्चा करून केंद्रातील सत्ता स्थापनेनंतर सविस्तर चर्चा करू, इथे अमित भाई शहा। राज्यामध्ये बीजेपीला अपेक्षेपेक्षा फारच कमी यश मिळालं। 45+ म्हणणाऱ्या देवेंद्रजींना कसं बसं 17 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यातही बीजेपीच्या व्यक्तिगत नावावर 2 आकडे नंबर सुद्धा पोहोचले नाहीत। राज्यातील बीजेपीचे मुख्य नेतृत्वच या अपयशास कारणीभूत आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला सरकारमधून बाहेर पडायचं आहे आणि शीर्षस्थ नेतृत्व पक्ष संघटनेत जो आदेश देईल त्याप्रमाणे काम करण्याचा निर्णय जाहीर केला। आज दिल्लीतील पक्षप्रमुख आणि नरेंद्र मोदी, अमित भाई शाह यांच्या भेटीसाठी ते दिल्लीत आले। तत्पूर्वी त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील घरी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली। काय मांडणी करायची एकत्रितपणे सगळ्यांनी याची तजवीज केली। दिल्लीत पोहोचण्यापूर्वी त्यांनी नागपुरातील RSS प्रमुखाशीही गुप्त खलबते केली होती। आज अमित शहा यांच्याबरोबर चर्चा त्यांनी केली आणि अपेक्षेप्रमाणे तुर्तास तुमचे काम चालू ठेवा, 9 तारखेनंतर सविस्तर चर्चेवरती निर्णय घेतला जाईल, असा निर्णय अमित भाई शहा यांनी सांगितला। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत कावेबाज आहेत असं बोललं जातं। ते आता आपली घसरलेली पद सुधारण्यासाठी त्यांनी हा टाकलेला एक डाव आहे असं बऱ्याच त्यांच्या विरोधकांना वाटतं। संजय राऊत म्हणतात, त्यांची ही कृती म्हणजे एक बालनाट्य आहे, यातून काहीही निष्पन्न होणार नाही, ते त्यांची पद सुधारेल एवढाच याचा अर्थ आहे। शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे म्हणतात, ही देवेंद्रजींची चाल म्हणजे एक डिग्निफाईड एक्झिट। त्यांना आधीच भारतीय जनता पार्टी आता आपल्यावर कारवाई करेल याची कदाचित कुणकुण लागली असावी, तेव्हा आपणच होऊन राजीनामा देऊन बाहेर पडण्याचं हे शहाणपण आहे, असा त्यांचा कदाचित कयास असावा, असं सुषमा अंधारे म्हणतात। काही विरोधक म्हणतात की ते योग्य वेळी दिल्लीत पोहोचले। राज्याच्या राजकारणात आपण घातलेला घोळ हा पक्षातील विरोधकांच्यामुळे असून आपण त्या जबाबदार नाही। हवं तर मी केंद्रात काम करण्यास तयार आहे किंवा राज्यातील पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, असं सुचवून पक्षातील विरोधकांनाच नामोहरण करायचं असेही त्यांचे मनसुबे असू शकतात। स्वतः फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील पक्षाच्या सुमार कामगिरीस केवळ आपणच नसून केंद्र शासन देखील जबाबदार आहे, कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपला मतदान केलेलं नाही। आता ते अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलंय। देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या पावित्र्याच्या विरोधात त्यांचे सगळे पक्षातील मित्र एका तालासुरात देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये आणि सरकारात राहूनच पक्षाचे काम करावे, भाजपच्या पडझडीस पक्षाची सामूहिक जबाबदारी आहे, ती केवळ एकट्या देवेंद्रजीची नाही, असं त्यांच्या पक्षातले सगळे मित्र म्हणतात। खरोखरीच फडणवीसांना जर काही मंत्रिमंडळातून बाहेर पडून संघटनेत काम करायचं जर असतं तर त्यांच्या या भक्तांना त्यांनी गप्प बसवलं असतं, पण तसं घडलेलं नाही हे लक्षात घ्या। शिवाय ते नागपूरहून दिल्लीला निघताना RSSच्या प्रमुखाशी आणि तिथल्या इतरांशी त्यांनी चर्चा करूनच बाहेर पडलेले आहेत, म्हणजे सगळी तजवीज त्यांनी आधीच केली आहे। या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा आहे की सर्वसामान्यांना वाटतो तसा तो देवेंद्रजी आपले घसरलेली पद सांभाळण्याचा हे प्रयत्न करत आहेत असं सगळ्यांना वाटतं। फडणवीस यांच्यावरती कारवाई हो अथवा न हो, पण राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी प्रचंड नकारात्मक भावना आहे। त्यांची अनेक कारणे आहेत, त्यातील आपण थोडीशी कारणे तपासून बघू, कारण 9 तारखेला होणाऱ्या चर्चेमध्ये याचा कदाचित वापर होईल। एक तर मराठा आरक्षण प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आणि आरक्षण घटनाबाह्य देऊन मराठ्यांच्या काम केलं, मराठ्यांच्या नोंदी शोधल्या नाही, हैदराबाद मुंबईचे गॅजेट आणले नाही, तिथले दस्तऐवज आणून मराठ्यांना कुणबी दाखले देणे बंद केले, शिंदे समितीला मुदतवाढ दिली नाही,
चुकीच्या पद्धतीने मराठ्यांच्यावर घातलेल्या केसेस माघार घेतल्या नाहीत, अशा अनेक बाबतीत त्यांनी नकारात्मक भूमिका घेतली. देवेंद्रजींनी मदतीऐवजी मराठा समाजाला त्रास दिला अशी सर्वांची भावना. शिवाय मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांचीच SIT चौकशी करावी अशा पद्धतीची मंजुरी विधानसभेत घेतली आणि 50% वरील की जे मागितलेलं नव्हतं ते आरक्षण 10% आरक्षण मराठा समाजाला देऊ केलं. त्यामुळे संख्येनं प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारा मराठा समाज नाराज होणं स्वाभाविक आहे ना. देवेंद्र फडणवीस यांचेवर मराठा म्हणून जरांगे पाटलांनी अनेक गंभीर आरोप केले. त्यामध्ये ते मराठा समाजाचे द्वेषी आहेत असे स्पष्टपणे जाहीर केले. ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवसेना शिंदे गटाच्या अनेक पराभूत उमेदवारांनी आपल्या पराभवास तिकीट वाटपात झालेला अक्षम्य विलंब कारणीभूत असल्याचे उघडपणे सांगितले. एकीकडे तिकीट वाटपात विलंब जाणीवपूर्वक करायचा आणि दुसऱ्या बाजूने स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या खासदारांच्या विरोधात उभं करायचं, त्यांना निष्क्रिय ठरवायचं असा कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी राबवला. ही दुटप्पी भूमिका फडणवीस यांनी बजावली आणि तीच अनेक खासदारांच्या पराभवास कारणीभूत ठरली असे आरोप घेतलेले आहेत आणि हे फक्त नाव घेऊन घेतले नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती हाताळण्यात देवेंद्रजी अक्षम्य म्हणजे कमी ठरले. त्यांनी अक्षम्य गुन्हा केला असं सगळ्यांचं मत आहे. केवळ विरोधकच नाही तर सर्वसामान्य जनतेची पण अशी मानसिकता झाली. त्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांची घरी फोडली. शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडून नवीन राष्ट्रवादी निर्माण केली. त्याला त्याचे प्रमुख अजितदादांना केलं. त्याच पद्धतीनं शिवसेनाही फोडली आणि नवीन शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदेनं बहाल केलं. थोडक्यात आपले कट्टर विरोधक उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांना यांना नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. पण या सगळ्याचा परिणाम जनतेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्याविषयी प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झाली. अशा अनेक घटना देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अपयशास म्हणजेच पर्यायानं बीजेपीच्या अपयशास कारणीभूत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात फडणवीस साहेबांच्या विषयी नकारात्मक भूमिका असणं सहज साध्य आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून केवळ 17 जागा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात लोकसभेच्या मिळाल्या. आज दिल्लीमध्ये अमित शहाच्या बरोबरच्या बैठकीमध्ये थांबलेल्या शहा साहेब यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हा औत्सुक्याचा विषय जरूर होता. बहुतेकांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही हे ठाम माहिती होतं आणि तेच खरं ठरलं. शहा साहेबांच्या बैठकीमध्ये त्यांनी असे स्पष्ट सांगितले की तुर्तास कोणतेही बदल होणार नाही. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून बसू द्यात, स्थानापन्न होऊ द्यात. त्यानंतर 9 तारखेला याच्यावर किंवा त्यानंतर याच्यावरती चर्चा करून निर्णय घेऊ. एक फडणवीस साहेब अत्यंत हुशार आहे. आपण राजीनामा देतो म्हणून राज्यात भूकंप निर्माण केला आणि दुसरीकडे आपला राजीनामा घेतला जाऊ नये यासाठी त्यांनी उठून सगळ्या आपल्या मित्रमंडळींना बसवलं, RSSला बसवलं आणि आपली गेलेली पद सुधारण्याचा प्रयत्न केला. अर्थात 9 तारखेपर्यंत हे सर्व आहे असंच परिस्थिती राहील अशी आपण म्हणतो. शहा साहेबांच्या बरोबरीनं बैठक होईल, त्यानंतरच खऱ्या अर्थानं निर्णय होईल. धन्यवाद. तथापि फडणवीस साहेबांच्या विरोधात निर्णय जाईल असे संभव नाही. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.